नमस्ते. एकाच वेळी दोन रंगाची फुलं असणारी ही सुंदरशी नाजूकशी वेल आहे पुंगळीची. हायपोमिया हेडेरिफोलिया असे याचं नाव आहे. याला लाल रंगाबरोबरच पिवळट किंवा थोडीशी क्रिम्सन कलरची फुलं लागतात. ही एक रानभाजी आहे. याच्या पानांची आणि फुलांची भाजी देखील करून खाल्ली जाते. आजसुद्धा खेडेगावामध्ये पावसाळ्यात उगवणारी खास वनस्पती आहे. तरी देखील ज्यावेळी शौचाला मुरडा मारून होतं, पोट दुखायला लागतं, अशावेळी ही वनस्पती वापरली जाते. पोट साफ करण्याची ताकद याच्यामध्ये आहे. त्याच्याबरोबरच याच्या जे बिया आहेत या अगदी गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखीचे विकार असतील यांनासुद्धा अत्यंत फायदेशीर आहेत. काही वेळा शोभेचे झाड म्हणून सुद्धा याला लावलं जातं, कारण सुंदर फुलं लागतात. एकाच वेळी दोन रंगाची फुलं आपल्याला बघायला मिळतात. पावसाळ्यामध्ये सर्वत्र आपल्याला कुंपणावर दिसत असतं. त्याचा निश्चितपणे आपण आनंद घेतला पाहिजे. याची जी फुलं आहेत त्याच्यापासून एक डायसुद्धा तयार होतो. पूर्वी करत होते, आता कुणीही करत नाहीत, पण त्या लाल रंगाच्या फुलापासून एक चांगला डाय तयार होतो. ही फुलं आपल्याला आता पावसाळ्यात मिळतात. ही निश्चितपणे सुकवून ठेवू शकता. आता पावसाळ्याच्या शेवटाला भरपूर प्रमाणात फुललेलं बघायला मिळेल आपल्याला. ते फुलं आणून घ्या, साठवा, त्याची पावडर करून ठेवा आणि तुम्ही ती पावडर फूड कलर म्हणून सुद्धा वापरू शकता. अगदी कमी प्रमाणात वापरलं तर आपल्याला त्याचा फायदा होतो. तर अत्यंत गुणकारी पण दुर्लक्षित अशी ही वेलवर्गीय वनस्पती निसर्गाचा एक अविभाज्य घटक आहे. सर्वांनी निसर्ग जपणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. त्यामुळं निश्चितपणे निसर्गाचं रक्षण करा. धन्यवाद.